स्वातंत्र्य दिनी महिलांचा एल्गार, अवैध दारू विक्री विरोधात पोलिसात तक्रार। स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच तिधरीपोड येथील महिलांनी अवैध दारू विक्री विरोधात एल्गार पुकारत थेट कळंब पोलीस ठाणे गाठले। डोंगरखड्डा परिसरातील तिधरीपोड येथे अवैध दारू विक्री सुरू असून त्यामुळे वस्तीत सातत्याने वादविवाद व भांडणे होत असल्याची तक्रार महिलांनी पोलिसांकडे केली। अवैध दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असून त्याचा विपरीत परिणाम अल्पवयीन मुलांच्या बालमनावर होत आहे। भविष्यात मुलेही व्यसनाधीन होण्याची शक्यता असल्याने पोडातील अवैध दारू विक्री तातडीने बंद करण्यात यावी अशी मागणी महिलांनी तक्रारवजा निवेदनातून केली। 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत महिलांनी एकत्र येऊन कळंब पोलीस ठाण्यात निवेदन दिले। महिलांच्या या मागणीची दखल घेत उपस्थित अधिकारी काळेसाहेब यांनी अवैध दारू विक्री विरोधात तातडीने कारवाई करण्याचे आश्वासन दिले। महिलांच्या या धाडसी भूमिकेमुळे परिसरात सुरू असलेल्या अवैध दारू विक्री विरोधात पोलीस प्रशासन आता कोणती भूमिका घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे। मारेगाव वार्ता जावेद शेख, कळंब, यवतमाळ।